शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आहे आणि राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी असलेल्या शिवाजी पार्क इथं अभिवादन करण्यासाठी दाखल होतात। यावर्षीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे ती म्हणजे राज आणि उद्धव या दोघांची या ठिकाणी असणारी उपस्थिती। तर मुंबईतल्या आगामी मनपा निवडणुका आणि संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आज एकत्रित उपस्थित राहून कार्यकर्त्यांना काय नेमका संदेश देत आहेत हे पाहावं लागणार आहे। मुंबईतल्या या सगळ्या घडामोडींवर आज लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, आपणही आता स्मृतीस्थळावर आहात। सकाळपासून निश्चितच ठाकरेंचे समर्थक आणि बाळासाहेबांचे चाहते आज या ठिकाणी येत असतील, अभिवादन करत असतील। राज ठाकरे उद्धव ठाकरे आज पुन्हा या ठिकाणी एकत्रित दिसतील का स्मृतीस्थळावर, याबाबत सुद्धा बरेच औत्सुक्य आहे। काय नेमके या संदर्भात तपशील? निश्चितच अनुपमा, खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे। शिवसेना प्रमुख आणि खऱ्या अर्थानं लाखो शिवसैनिकांना ज्यांनी प्रेरित केलं त्या बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी हजारो शिवसैनिक राज्यभरातून दाखल होतात। आपल्या मागे तुम्हाला दृश्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळेल की कशा प्रकारे शिवसैनिक या ठिकाणी दिसत आहेत आणि राज्यभरातून ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षीचा स्मृतिदिन जो आहे तो अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातोय। मुंबईमध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिकेची निवडणूक आणि या पार्श्वभूमीवर होऊ घातलेलं उद्धव आणि राजा ठाकरे बंधूंचं संभाव्य एकत्रीकरण, या पार्श्वभूमीवरती आजच्या स्मृतिदिनी या स्मृतीस्थळावरती राजा आणि उद्धव एकत्र येत आहेत का, आणि जर ते एकत्र या ठिकाणी जर आले आणि एकत्र येऊन त्यांनी जर काही संदेश दिला तर तो निश्चितच खूप महत्त्वाचा देखील मानला जाऊ शकतो। गेल्या अनेक महिन्यांपासून, एक वर्षांपासून खरं तर बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा राज आणि उद्धव यांचं एकत्रीकरण हा चर्चेचा विषय होता। 20 वर्षांच्या विभक्तीकरणानंतर 2006च्या मनसेच्या स्थापनेनंतर आता 2025मध्ये ह्या दोन भावांचं एकत्रीकरण होत आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी हे दोन भाऊ शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती एकत्र येत आहेत का, आणि जर ते एकत्र आले तर एकत्र येऊन ते काही आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिक आणि मनसैनिकांना संदेश देत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कारण बाळासाहेबांचा स्मृतिदिन हा लाखो शिवसैनिकांसाठी अत्यंत भावनिक असा क्षण आहे। त्यामुळे या औचित्यावरती कार्यकर्त्यांना संदेश देऊन येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काही समीकरण जोडण्याचा प्रयत्न दोन्ही भावांकडून केला जातोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे आजच्या या स्मृतिदिनी राज उद्धव एकत्र येतात का आणि एकत्रीकरणाच्या माध्यमातून नेमका काय संदेश देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद ओम, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।